आजी पणजीची आठवण करून देणारी भाजी आज आपण बनवणार आहोत। माझ्या रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत आंबट चुक्याचा गरगटा। पौष्टिक आणि हेल्दी असा आंबट चुक्याचा गरगटा। याच्यामध्ये मी फक्त आंबट चुका घेतलेला आहे, दुसरी कुठल्याही प्रकारची भाजी मी इथे घेतलेली नाही आहे। सगळ्यात आधी आपण भाजी धुवून घेतली, त्याच्यानंतर चिरलेली आहे। भाजी चिरल्यानंतर कधीच धुवायची नाही, त्याच्यामुळे काय होतं भाजीचा आंबटपणा हा कमी होतो। भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया। मुगाची डाळ मी भिजत ठेवली होती अर्धा तास। याच्याऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही डाळ घालू शकता, मठाची किंवा हरभऱ्याची, फक्त भिजत घालायची आधी। त्याच्यानंतर बाकीचं साहित्य बघूया। मीठ चवीनुसार घ्यायचं आहे, लसूण, शेंगदाणे आणि हिरवी मिरची। आपण हे सगळं काही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत, किंवा मग खलबत्त्यामध्ये बारीक जरी केले ना तरी सुद्धा छान टेस्ट येते। पाणी उकळलेलं आहे, आपण आता भाजी टाकून घेऊ। भाजी मावेल इतकंच पाणी घ्यायचं आहे, पाणी जास्त घ्यायचं नाही। यातच आपण टाकणार आहोत भिजवलेली मुगाची डाळ। भाजी आता शिजलेली आहे, आपण तिला घोटून घेणार आहोत। म्हणजे भाजीमध्ये आहे ना अशी भाजी दिसता कामा नये, अशी पूर्णतः भाजी प्लेन दिसली पाहिजे। घोटून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत, 1 ते 1.5 चमचा। भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण हे टाकणार आहोत बस। तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही तेही घालू शकता। आपण हे मिक्स करून घेऊ पूर्ण व्यवस्थित। बाजरीचं पीठ किंवा बेसन पीठ दोन्ही एकत्र घातलं ना तरी पण चालतं। माझ्याकडे इथे बाजरीचं पीठ नव्हतं म्हणून मी बेसनच घालते। विशेष असं काही नाही, खूप जास्त घालायचं नाही, नाहीतर बाजरीच्याच पिठाची चव येते। आता घालूया मीठ, मिरची, लसणाचा ठेचा। खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला होता हा मी। खलबत्त्याची चव वेगळीच येते, मिक्सरच्या याच्यापेक्षा खलबत्त्यामध्येच बारीक करा तुम्ही। सगळं काही आता आपलं मिक्स झालंय, आता आपण फोडणीची तयारी करूया। सगळी काही मिक्स केलेली भाजी आपण कढईमध्ये 5 ते 7 मिनिटं उकळून घेणार आहोत। भाजीला उकळी आलेली आहे, पण मला असं वाटतं इथं भाजी आपली घट्ट दिसते, त्याच्यामुळे मी थोडंसं इथे पाणी घातलंय। त्याच्यानंतर परत एकदा आपण 2 ते 3 मिनिटं या भाजीला उकळून घेणार आहोत। हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। भाजी पूर्णपणे शिजून झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसते बघा। छान अशी बघता क्षणी खावीशी वाटते की नाही। खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक ही भाजी आहे, नक्की ट्राय करा। शेवटी आपण लसूण आणि जिऱ्याची फोडणी याच्यावरती घालणार आहोत। तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक द्यायला विसरू नका। धन्यवाद।